नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण काल देखील राजकारणाविषयी बोललो आणि आज देखील राजकारणाविषयी बोलणार आहोत. परंतु काल मी एकट्याने तुम्हाला तुमच्याशी बोललो. आज परत शैलेशचा वेळ मिळाला आपल्याला. म्हटलं, तू बस आपण गप्पा मारूयात राजकारणाविषयी. काल जो आपण व्हिडिओ बनवला होता राजकारण आणि सध्याची युवा पिढी. तर मी काय बोललो की राजकारणाच्या जे लोक आहेत राजकारण करतायत ते गचाळ राजकारण आहे आणि युवाला ते बिघडवत आहे असं माझं मत होतं. मी काल तसं व्हिडिओमध्ये मांडलं. तुझं काय मत आहे? राजकारणातले व्यक्ती फक्त फायदेशीर जे असतात ना, मुलांना, लहान मुलं जे असतात त्यांना काही माहित नाहीये. जे नवीन नवीन आहे, नवीन नवीन पिढी येत आहे, समजा हो, 10वी बरोबर. 12वीचे मुलं आहे. करेक्ट. जगातलं त्यांना काही माहित नसतं. नवीन नवीन काय घडतंय काय नाही. आणि राजकारणातले जे मोठे मोठे व्यक्ती आणि त्यांच्या पुढे भाऊ करणं, हे करणं, की त्यांना भाऊ दादा करणं, त्यांच्या पुढे पुढे करणं, करेक्ट. फक्त हे चालू आहे. पण त्यांना ऍक्च्युअल माहित नाही की आपण स्वतःच्या लाईफचं करतो काय. बरोबर की नाही? हा हा हा. त्याचं कारण बी काय आहे, त्यांना कळतच नाही ना. त्यांना वेळेवर आणि चांगलं मार्गदर्शन करणारा कोणी व्यक्ती नाही. मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे बरोबर. आणि त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवतोय. हो. आणि मी फक्त शैलेश नाही तर अजून भरपूर जणांची आपण राजकारणाविषयी मतं शकतो. घेऊयात, होय की नाही? बरोबर. कारण काय, जोपर्यंत मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन भेटणार नाही तोपर्यंत मुलांना समजणार नाही की आपण ज्याला भाऊ आणि दादा करतोय तो कधी आपल्या पाठीमागून खंजर आपल्याला खुपसतोय. 100% बरोबर आहे. बरं, त्या राजकारणाच्या मुलांना विषयी तुला काय वाटतं? राजकारणाच्या मुलाविषयी मला असं वाटतं, की खूप काही व्यक्ती आहे ना, की म्हणजे त्यांच्या पुढे भाऊ दादा वगैरे करतात, पण ते टाईमपास आहे त्यांचा जीवनाचा. म्हणजे हे बघ, दंगली झाल्या हो. तिथं आपली पोरं, बरोबर आहे. राजकारणाचं पोरग कुठं आहे? अरे ते विदेशात. हां. बरोबर. बरोबर. आपले पोरं कुठं? रॅली काढायला, हां. मोटरसायकल घेऊन भुर भुर. हं. आणि त्यांची मुलं कुठे? विदेशात शिकायला. बरोबर आहे. तर त्यांच्या मुलांना ते सुशिक्षित करताय, योग्य मार्गदर्शनाला लावताय आणि आपल्या मुलांचं काय? आपल्या मुलांचं तर काय नाहीये, घडतं काय आहे, की फक्त फायदेशीर होतंय. हे काय करतात, की म्हणजे राजकारण लोकं, की भाऊ हे काम सांगितले ते करा. "हां भाऊ, मी करतो. हे करू लागतो, ते करू लागतो." म्हणजे ते बी बघतात, की त्यांच्या समोर राहू आणि त्यासोबत राहू ते त्यांच्या हाताखालचं कोणतंतरी एक पद भेटेल, असं काहीतरी भेटेल, की त्याच्यानंतर मग मी पुढच्या नवीन पिढी, तिसऱ्या पिढी जी नवीन येणार आहे, त्यांना मी माझ्या हाताखाली ठेवेल आणि मग त्यांना असं म्हणेल, की हे ते कर. असं त्यांचा थोडासा मला वाटतं, की त्या विचारांना घुसायला लागले, पण ते योग्य नाहीये. शिक्षणातून माणूस काहीतरी नवीन डेव्हलप करून नवीन-नवीन विचारांना पुढे जातो आणि शिकेल व्यक्ती कधीही राजकारणात जात नाही, हे तुम्हाला माहिती आहे. हम्म. बरोबर आहे की नाही सर? हे बघा, आता आपला कसं आहे हां. बघा, आपण आपल्या ऑफिसला येतो, हो. आपण आपले कामं करतो. वेळेवर. बरोबर. आता मतदान आहे, हो. इलेक्शन चालू आहे, बरोबर. हो. मतदान करायचे, पार प्रचार चालू आहे, सर्व हो. काही आहे, आपल्याकडे लोक भेटायला येतात. बरोबर. आम्हाला 1% त्याच्याशी घेणं देणं नाही. बरोबर आहे. हा, राहिला मतदान करण्याचा गोष्ट, हां. तर मतदान आमचं सरळ सरळ मत आहे. हं. आम्ही कोणत्या पक्षाला बघणार नाही, आम्ही कोणत्या धर्मावाल्याला बघणार नाही. आम्ही बघणार फक्त कोणाला, तर आमच्या परिसरामध्ये कोण विकास घडून आणेल, बरोबर म्हणताय. ज्याचं आचरण चांगलं आहे, हो. जो सुशिक्षित व्यक्ती आहे, हो. आम्ही त्याला मतदान करू. आम्हाला घेणं देणं नाही तो कोणत्या काय पक्षाचा बरोबर आहे. आहे किंवा कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा आहे, आम्हाला काहीही घेणं देणं नाही. बरोबर. आम्ही एक दिवस मतदान जाऊन करणार, तेवढा आमचा मतदानाचा हक्क आम्ही निभावला, आम्ही आमच्या कामाला लागणार. बरोबर म्हणताय सर. बाकी आपल्याला पाहिजेच काय असतं, की आपलं वेळेवर कामं झाले पाहिजे. रोड, रस्ते, खड्डे काही असतात ना, की म्हणजे कुठे ॲक्सिडेंट होतात, काही होऊ शकतात. तर त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. हा. बस हेच आपल्याला पाहिजे असतं, बाकी काही नाही. आपली जबाबदारी त्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरण्याची नाहीये. नाहीये. बरोबर म्हणताय. आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना मतदान, चांगल्या व्यक्तीला मतदान करायचं बरोबर. आणि त्यांनी ते त्याचं काम आहे की यांनी आपल्याला मतदान दिले, हो. आपण हे काम करायचं. बरोबर. पण आजकालचं गचाळ राजकारण खूप घाणेरडं झालंय. हं. त्याच्यामुळं राजकारण्यांविषयी मी बोलणार नाही बरोबर. एखाद्या स्पेसिफिक, हं. परंतु कोणताही धुतल्या तांदळाचा नाहीये. बरोबर. सरळ सरळ हो. क्लिअर आहे की नाही? बरोबर आहे. आणि तू स्वतः इंटरफेअर करतोस का कधी राजकारणामध्ये? नाही, मला इंटरेस्ट असा का बरं वाटत नाही माहिती आहे का सर? कारण की काय करतात माहिती का, हे जातीवादामध्येच काय आहे, डिवाइड करतात माणसाला. हे या त्या जातीचा, हा या त्या जातीचा. आणि त्याच्यानंतर काय वाटतं माहिती आहे का, माणुसकी नावाची गोष्ट या जगात अशी वाटतच नाही, की काय या या धर्मांतरामध्ये त्यांना वाटून दिलेले आहे. तू या कास्टचा आहे, त्या कास्टचा आहे. त्याच्यानंतर माझा हा कास्ट चांगला आहे, माझं हे कास्टमध्ये मी पुढे आहे. म्हणजे आपापल्या लोकांना वर करताय. तुम्ही हे बघा ना, की तो व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, तो वर तुम्हाला नेऊ शकतो ना.
असं नाही की तुम्ही या धर्माचा आहे त्या धर्माचा आहे. माणुसकीच्या नात्यानं तो बी काम करू शकतो, का बरं नाही करू शकणार? हम्म. आणि बघितलं का, जे जाती धर्मांविषयी खालच्या लोकांना भांडवतायत, बरोबर. कित्येक राजकारणी आहेत, हम्म. आता मी कुणाचंही नाव घेत नाही, नाही. त्यांच्या घरातल्या ज्या सुना आहेत हम्म. त्या दुसऱ्या जातीच्या, दुसऱ्या धर्माच्या आहेत. हम्म. त्यांच्या घरात जे जावाई आहेत त्यांचे, बरोबर. ते दुसऱ्या जातीचे धर्माचे आहेत. त्यांना बरोबर. धर्माशी जातीचे काही घेणं देणं हा, नाही. हा. त्यांना फक्त समोरचा माणूस कमवता असला पाहिजे आणि चांगला असला पाहिजे. धर्मान जात कुणाला लावली? फक्त आपल्यासारख्या सामान्य जनतेला. बरोबर. यांच्यात भांडणं लावून द्यायचे आणि आपण मस्त स्नॅक्स खात बघायचो. स्नॅक्स म्हणजे हेल्दी स्नॅक्स. बरोबर आहे की नाही? बरोबर. नाही तर फॅट वाढत असतं आणि नंतर त्याच्यावर बोलूयात आपण भरपूर. हम्म. परंतु खरंच या राजकारण्यांच्या नादी लागायला नाही पाहिजे. बरोबर. नाही लागले पाहिजे. आजच सर कालचीच गोष्ट आहे, मी एका व्यक्तीला विचारलं, आता हम्म. मी जिथं ऑफिसवर जिथं काम करतोय हा हा. तिथला 18 का 19 वर्षाचा पोरगा आहे. बरोबर. आणि म्हणजे असं पाळी आणि टिक्का असं लावताना दिसला. मी फक्त त्याला विचारलं की तू 18 वर्ष चालू आहे तुझं, तू इथून पुढे 5 वर्ष तू स्वतःला कुठं बघतो? काय नाही सर, इथंच असं एवढं करणार आहे, काम करणार आहे, त्याच्यानंतर थोडंसं राजकारणातच घुसणार आहे आणि राजकारणात तर काही गोष्टी करू शकतो म्हणे, त्याच्यात खूप आहे, थोडे स्कोप ओळखी आहे माझ्या, पण वाटत नाही की त्याच्यात घुसलं पाहिजे पोरांनी. माझं मत होतं की त्याला सांगावं की बाबा, की तू 5 वर्षांनंतर स्वतःला कुठं बघतो? माझा हेतू हा होता की तू काहीतरी करिअर कर, काहीतरी गोष्टी शिक. हे राजकारणात काहीच नाहीये. म्हणजे बघा, तुम्हाला राजकारणात जा. बरोबर. राजकारण काही वाईट नाहीये, हम्म. परंतु तुम्ही स्वतः सुशिक्षित व्हा. हम्म. स्वतःच्या फॅमिलीला सुदृढ बनवा. बरोबर. स्वतःही स्वतःच्या पायावर उभ्या राहा. हम्म. आणि त्यानंतर तुम्हाला जर हम्म. आनंद आहे हम्म. राजकारणामध्ये जाण्याचा, हम्म. नक्की जा. कारण चांगल्या राजकारणाची आपल्या देशाला खूप गरज गरज आहे. राजकारणाची पण आणि राजकारणाऱ्यांची पण बरोबर आहे. आपल्या देशाला खूप गरज आहे. आणि हे अनपड किंवा अंगुठा छाप लोक आपल्याला नेते म्हणून नकोय. नकोय. एखादा सुशिक्षित व्यक्ती, जो सर्व त्याला नॉलेज असेल आणि तो विकास करेल, असा व्यक्ती आपल्याला नेता म्हणून स्वीकार करायला काहीच हरकत नाहीये. येस सर. मी खरंच कधी जर एखादा सुशिक्षित नेता असेल तर मी त्याचे खरंच स्वतःहून प्रणाम करेल त्याला, की हा, तू सुशिक्षित आहे आणि मतदार माझं तुलाच जाणार, तू फक्त काम चांगले कर. कार्य कर, चांगले कार्य. बरोबर. बरोबर. सुशिक्षित आहात म्हणजे तुम्ही वाईट कामं करसाल तरी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू असं नाहीये. बरोबर. बरोबर. म्हणून हे लक्षात ठेवा. आपण मतदान कुणाला करायला पाहिजे याविषयी आपण उद्या बोलूयात. बरोबर. सर, चालेल. पण आज मी तुम्हाला जसं काल जसं डिस्कस केलं होतं तसंच मी एकट्याने सांगण्यापेक्षा की दुसऱ्याचं कोणीतरी आहे आपल्यासोबत आणि त्याचं पण मत काय आहे ते जाणून घेण्यात काय हरकत आहे की नाही. त्यासोबतच आपण अजून इतर लोकांचेही मत त्याविषयी घेऊयात आणि तुम्हाला लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.